हल्ली आई अशी विजल्यासारखी का असते? गेली कित्येक दिवसात त्याच्या चेहऱ्यावर हसूच पाहिलं नाहीये मी. राजन का साजन, तो तुरुंगातून पळून गेला तेव्हापासून ह्यांचं बिनसलंय. नक्की काय झालंय? कर्जाचे हप्ते वेळेत भरा म्हणजे झालं. काय चांगली साडी आहे, म्हणजे कशी एकदम मऊ 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 मऊ, नेसायला बी बरी आणि सोडायला बी बरी. माझ्या नवऱ्याने आणि मी तुझं काय घोडा मारलाय ग जानकी? मारून टाकणार आहे मी तिला गोसाव्या. जानकी, काय ग बाई, कुणाला शोधत होती एवढी? गण्याला? गण्याला नक्कीच नाही ग. त्याला आता शोधायची कुठे गरज आहे? त्याला त्याची हक्काची बहीण मिळाली आहे. मग कुणाला शोधत होतीस बरं? यांना शोधत होते. अच्छा, मला नाही ग कधी आलीस अशी शोधत? नाही तसं नाही, आत्ताच आंघोळ करून आले ना, म्हटलं यांच्या पाया पडावं म्हणून. छान छान, पड पाया पड. आज तुझ्या दृष्टीने फार महत्वाचा दिवस आहे. म्हणजे? अगं आज 1 तारीख नाही का? आज घरातल्या सगळ्यांचे पगार वाटायचे आहेत तुला. ही हिशेबाची वही. आज खऱ्या अर्थाने तू घरातली करती स्त्री झाली आहेस, नर्मदेसारखी. कोणाला ओरडणार नाही. ओरडून प्रश्न सुटतच नाहीत कधी. प्रश्न नेहमी प्रेमाने सोडवायचे असतात. मी नर्मदाताईंसारखीच वागीन. शाबास. अरे हो, अगं हे द्यायचंच विसरले की नरसिंह जाता जाता तुला देऊन गेलाय बाई. हे काय? बघ तर उघडून. मला? बघ बघ उघडून बघ. मोबाईल माझ्यासाठी देऊन. हो चल आता लवकर लवकर आटप आणि बाहेर हे सगळे थांबले असतील ना. मला दिलाय. आज खुशी का दिन है, आज पहली तारीख है. चिकिक चिकिक. काय कुठे बाहेर चाललात का? चाललोय पगार घ्यायला मोठ्या वहिनी साहेबांकडे. जिने तुमचा इतका अपमान केला तिच्याकडनं पैसे घेणार तुम्ही? अगं लहानपणापासून मला लाथा खायची सवयच आहे. आत्याबाईने मारल्या, मग दादाने मारल्या, आता ही मारल, त्यात काय एवढं? ए बाई रडते कशाला? माझ्यासाठी डोळ्यात पाणी अजिबात आणू नको.
तुमच्यासाठी नाही आलेलं डोळ्यात पाणी, माझ्यासाठी आलंय. मी खरंच किती नशीबवान आहे हो, की मी तुमची बायको आहे. अगं बाई, मला संत बनवू नको. सामान्य माणूस आहे, सामान्यच राहू दे. मला फक्त माझा विक्रमादित्य दे. तू एकदा का बाहेर आला की नाही, मग बघ सगळ्या अपमानांची वचपे कसे काढतो. लाताच घालतो. परत जाऊ काय भीक मागायला? माझ्या समोर असं नका ना बोलत जाऊ. बरं बाई, चुकलं. मानधन घ्यायला जाऊ काय? जा. आज खुशी का दिन है, आज पहली तारीख है. काय गंमत दाखवायची? अगं पण काय गंमत आहे, दाखव ना. यांनी मला एक गंमत दिली. काय पप्पी तर नाही दिली ना? अरे चुरू चुरू चालायला लागली रे तुझी जीभ. लग्न झालेला मुली असं काही झाल्यावर अशाच उड्या मारतात, असं मला परशुराम साहेबांनी सांगितलं होतं. म्हटलं होतं ना त्या माणसापासून लांब राहायचं म्हणून. बरं बरं, काय गंमत आहे ते दाखव ना आता. दाखवू? शपथ, मोबाईल? तू पण कॅमेरावाला? कॅमेरावाला म्हणजे? अगं म्हणजे कॅमेरावाला म्हणजे आपण माणसांचे फोटो काढू शकतो. असं पण होतं का याच्यात? अगं बाई, मी आपले नुसते इतके दिवस ऐकतच होते. फोटो येतात. तुला कसं माहिती? मला अमृताताईंनी सगळं शिकवलंय. मी अमृताताईंच्या मोबाईलवर गेम खेळतो ना, म्हणून. गेम खेळत असतो म्हणजे? आताच मी तुला सांगितलं तर उद्या माझी काय किंमत राहणार आहे तुला नंतर सांगतो गेम बद्दल. का आता कॅमेरा बद्दल. हे पहिलं हे असं बटन दाबायचं, मग नंतर हे असं हे दाबलं ना, बघा कॅमेरा आता चालू आहे. म्हटलं आता मग फोटो यांनी काढायचं का? काढू? काढ. आला असेल का? आला असेल. बघितलं? अहो बाई, काय फोटो आला नाही. मला तर विश्वासच बसत नाही. आता 2 मिनिटं. भारी आहे ना? लय भारी, लय भारी. बरं बरं बरं, ते जाऊ दे आता. तू काम कर, ये इकडे बस. हा, ही पाकिट घे, याच्यावर नावं लिही. पैसे द्यायचेत ना? पैसेच द्यायचे आहेत ना, मग नावं घालायची काय गरज आहे? ये, आपल्याकडे काम करतात म्हणजे उपकार नाही करत आपल्यावर, कळलं? नावं द्यायला पाहिजे. धर, लिही. ते दे ना धरायला. धर. लिहित? हा, मध्ये लिही. हा, छान. काय आहे? पहिलं माननीय श्री दामोदर राव. दामोदर राव. मग माननीय श्री सदाशिवराव. हे धर ना. हे धर. माननीय श्री सदाशिवराव. ही अजून आली कशी नाही? दाबो जरा बघ जानकी आली का नाही अजून. बघ. अरे आल्या, वहिनी साहेब आल्या. आली का? हा, या बाई या. बरं, आता आज पगाराचा दिवस. मी सांगते तशी रक्कम सगळ्यांच्या हातात द्यायची, पण आजच माझ्यावर अवलंबून राहायचं नाही. याच्या पुढे हे सगळं काम तू करायचंयस. हा, मी केलंय. म्हणजे या वहीमध्ये आकडे लिहिले होते ना, तशी मी पाकिट बनवून आली आहे आणि तो हिशोब वेगळा इथे लिहिलाय. छान. दे देऊ? दे सगळं. हे तुमचं. का रे, हसायला काय झालं? काय दामू काका, दाम्या, हे ठीक आहे, पण हे काय माननीय श्री दामोदर राव. असं काय करता? आमच्या गावामध्ये होर्डिंग लागलेली असतात ना, त्याच्यावर असंच लिहिलेलं असतं, माननीय हे, माननीय ते. मग तुम्ही काय झालात? माननीय. आणि तुम्ही नाही, सगळेच माननीय. वा. हे तुमचं, हे तुमचं आणि हे तुमचं. वहिनी साहेब, माझ्या हातून गेल्या महिन्यात पंपाचा पाईप तुटला होता. त्याचे पैसे तुम्ही कट. त्याचे पैसे मी कापून घ्यायला लागले तर तुमचा 2 महिन्याचा पगार त्याच्यातच जायचा.
मग मी आता काय करू? काय करू हे तुमच्याजवळ ठेवा आणि परत असं करू नका म्हणजे झालं. सगळं झालं ना बरोबर? काय झालं? काही पटलं नाही का माझं? आता मी थांबून काय करू इथे? नर्मदा असताना सुद्धा मी नाही थांबायची इथे कधी. होय होय बरोबर आहे आत्याबाई. अहो ह्या घराची माऊलीच परत आली आहे हिच्या रूपानं. म्हणूनच तर म्हणतीये आता मला निवृत्त करा कायमचं. कारण जानकीच्या रूपाने नर्मदाच आली आहे परत आपल्या घरात. चला चला तुम्ही कामाला लागा. ए चला रे चला. नमस्कार कर. असं सांभाळा घर. काय रे हा एका चपटीतच डोसका धरून बसलास ना बघा. चल 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 उठ उठ कामाला लाग. चल कामाला जायचंय ना का? चल. कसलं काम? असं काय करतोस याड्या? हा विसरलास की काय? अरे माझ्या सोन्या, अरे काल रातच्याला तू म्हणला नव्ह का तुला काम करायचंय म्हणून ते? अरे म्हणून तर मॅडमची तुझी भेट ठरवून आलोय आजच्या आज. हा चल चल चल. नाही मला काही करायचं नाहीये. हे बघा ती तिच्या घरात सुखी आहे तसंच राहू दे तिला. आता माझं नशीबच फाटकं. त्याला कोण काय करणार? ए यमल्या, स्वतःच्या नशिबाला कशा पायी दोष देतोय? तुझ्या नाकावर टिचून तुझी बाई कोणतरी पळवून नेतय तू काय डोसक्याला हात लावून बसणार आहेस व्हाय रे? एकदा सांगितलं ना मला काही करायचं नाहीये. दोन चार पेक ढकल म्हणजे आणखीन हिंमत येईल तुला. उगाच व्यसन नको लावू मला. अरे वा वा, तुला आधीपासूनच व्यसन लागलंय जानकी नावाचं. उगाच घोड्यागत बोलायचं नाही. अरे येड्या तू मनात तर आण. एकदा तू मनात आणच म्हणजे कसं हटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी झालीच पाहिजे. काय गोसावी साहेब बोलावला तुम्ही? अरे पद्या. हो राजन सेठ, हो पद्या आमच्या मॅडमचा खास खबरी बरं का. तुमची खबर बी यानच दिली ती बरं का आम्हाला. काय नवीन काम? हा नवीनच आहे. ते नरसिंहरावच्या बायकोवर बारीक नजर ठेवायची बरं का. ती कुठं जाते, कवा जाते, कशी जाते समद मला येऊन सांगायचं. एकटी कधी बाहेर पडतच नाही रे गड्या ती. पण एकदा का एकटी बाहेर पडली
मला तेच पाहिजे. बहुत खुश हूँ आज पहली तारीख है, पहली तारीख है वहिनी. चला आमचा तुकडा फेका म्हणजे आम्ही आपलं महिनाभर चघळायला मोकळं. ते काय काल काय बोललो की नाही, माफ करावं. काल 31 तारीख होती. माझा असतोय मूड मस्करी करण्याचा. खिशात पैसे नसतात ना. आता बघा पैसे मिळाले. आता पुढच्या 31 तारखेपर्यंत नो मस्करी जानकी आणि नो कुस्करी. हा का गेला असा? बरं ते जाऊ दे. माझा पॉकेट मनी. मला वाटलं तुम्हाला माझ्याकडून घ्यायला आवडणार नाही म्हणून मी तुमच्या खोलीत ठेवून आले पाकिट. जानकी, हे तू स्वतःच्याच मनाने असं काहीतरी ठरवतेस ना, ते मला अजिबात आवडत नाही. चुकलं माझं. आणि ही सारखी सारखी माफी मागतेस ना, ते मला त्याहूनही आवडत नाही. जानकी अगं, तू माफी मागावीस म्हणून नाही ग बोलत मी तुला. मला वाटलं म्हणून मी. अगं मग नको वाटायला देऊस असं काही. हे बघ, तुझ्याकडून पैसे घ्यायला मला लाजही वाटत नाही आणि कमीपणाही वाटत नाही, कळलं? त्यामुळे पुढच्या वेळेपासून मी तुझ्याकडनंच पैसे घेणार. आता चढू का मी जाऊन? अगं नाही, आत्ता राहू दे, पण पुढच्या वेळेचं लक्षात ठेव. हे काय? घर सोडण्याची नोटीस घेऊन आलीयस? मला माणसं जोडायला आवडतात, तोडायला नाही. तुमचं पैशाचं पाकिट तुझ्याकडेच ठेवते. मला नकोय तुझे पैसे. हे पैसे माझे नाहीये, तुमचेच आहेत. तुम्ही या घरच्या सुनबाई आहात. या पैशांवर तुमचाच हक्क आहे. अच्छा, म्हणजे आता माझा हक्क तू मला शिकवणार आहेस? छे छे, तुम्हाला हक्क शिकवणारे मी कोण? आणि या घरात तुम्ही माझ्या. बस झालं तुझं कीर्तन. तुझ्या बोलण्यावर भाळून जायला मी काही आत्याबाई नाहीये. हे पाकिट मी इथे ठेवलंय. तुम्हाला त्याचं जे काही करायचंय ते तुम्ही करा. जानकी, जानकी. हा, अरे कधी आलात तुम्ही? कधी काय, केव्हा चालूय? जेवायला वाढ. काय? जेवायला वाढ मला. मी तुम्हाला जेवायला वाढ? नाही तर तू बस, मी वाढतो तुला. नाही नाही नाही, बसा ना तुम्ही. मी घेऊन येते, आलेच. मला काय आवडतं ते माहिती आहे तुला? हा, मी सगळी माहिती काढली आहे. तुम्हाला शेपू, गवार, मेथी आणि पालक आवडतो. आणि काय आवडत नाही? भेंडी, वांग, कोबी आणि मी.
म्हणालीस? नाही काही नाही, तुम्ही जेवा ना. थँक्यू. काय थँक्यू. थँक्यू कशाला? कानाखाली आवाज काढला म्हणून? नाही नाही, हे मोबाईल हा, कोणी दिला? तुम्ही दिलात ना आत्याबाईंकडे मला द्यायला. मी? हा. हा, अच्छा, त्यासाठी थँक्स होय. ठीक आहे, थँक्यू तर थँक्यू. जा. एक फोटो काढू? हा? जाते. काय दिसत नाही? चुकून झालं.